न्यूज डंकामध्ये मी सुदर्शन सुर्वे आपले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सोशल मीडियावर एका तरुणाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण ठरली आहे गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगडवर घडलेली घटना. एका बाजूला हा माझ्या बापाचा गड आहे असा दावा करणारा अय्याज मणियार आणि दुसऱ्या बाजूला त्या दाव्याला जाहीरपणे आव्हान देणारा एक तरुण सागर पवार. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो पाहिला, त्यावर मतं मांडली. त्यानंतर हे प्रकरण इतकं गाजलं की महाराष्ट्र सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागली आणि चौकशीचे आदेश देण्यात आले. पण नेमकं त्या दिवशी गोपाळगडावर काय घडलं होतं, सागर पवार यांनी कोणत्या परिस्थितीत भूमिका घेतली, व्हिडिओत न दिसलेले काही तपशील अजून आहेत का, सोशल मीडियावर फिरणाऱ्या माफीच्या व्हिडिओकडे ते कसं पाहतात आणि या संपूर्ण प्रकरणाकडे आज ते कोणत्या नजरेने पाहतात, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेले सागर पवार. सागरजी, न्यूज डंकामध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. सागरजी, सर्वात आधी सुरुवात करूया त्या दिवसापासून. गोपाळगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी त्या किल्ल्याबद्दल तुम्हाला, तिथे सुरू असलेल्या कोणत्या वादाबद्दल तुम्हाला काही माहिती होती का, की किल्ल्यावर गेल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली? नाही, किल्ल्यावर जाण्यापूर्वी मी पूर्णपणे त्या विषयाविषयी काय म्हणतात ना, पण मला काही त्याची आयडियाच नव्हती का तिथे नक्की काय चालू आहे काय नाही. मी जस्ट आमचे एक नातेवाईक आहे, त्यांना विचारलं इथे चिपळूणमध्ये फिरण्यालायक काय, तर त्यांनी मला 2-3 नावं सांगितली. अंजनवेलला जा, तिकडे बाजूला तुम्हाला डॉल्फिन पॉइंट आहे आणि गोपाळगड म्हणून एक किल्ला आहे. तर किल्ल्याचं नाव ऐकल्यावर आपल्याला उत्सुकता असते किल्ला बघण्याची, आणि त्या किल्ल्याच्या भोवती काय इतिहास आहे हे मी फक्त गुगल केलं होतं की नक्की किल्ला कोणाचा आहे. आपण जाण्यापूर्वी थोडी माहिती असायला पाहिजे, पण तो किल्ल्याला काही वाद आहे हे मला माहित नव्हतं. आणि आम्ही गेलो किल्ला फिरायला. तर जनरली मी माझ्या फॅमिली सोबतच जातो, तर तेव्हा पण फॅमिली सोबत होती. आम्ही गेलो आणि किल्ला बघितला. किल्ला सुस्थितीत होता, पण त्याची पडझड एवढी झालेली होती ना की ते बघून जर एखादा शिवभक्त असेल किंवा शिवाजींविषयी थोडा जरी आदर असेल तर त्याला पण राग येईल. पण मला याची काही आयडिया नव्हती की त्या जागेचा काही वाद चालू आहे किंवा किल्ला विवादित आहे, काय त्याचं बॅकग्राऊंडची काही आयडिया नव्हती. आणि फिरताना आपण जसं नॉर्मल एखाद्या किल्ल्यावर फिरतो तसं आम्ही फिरलो, तिकडची झाडं वगैरे बघितली. तर आमच्यासोबत माझ्या मामाचा मुलगा होता, त्याला या सगळ्या गोष्टींचं काही म्हणजे आयडियाच नव्हतं. किल्ल्यावर फार क्वचित जातो, लहान येतो. तर त्यांनी तिकडे खाली पडलेले आंबे घेतले आणि आलो आम्ही तिकडे. मी दुसऱ्या बुरुजावरती बुरुज बघत होतो, तर तिकडे खूप एकदम वाईट परिस्थिती होती. किल्ल्याच्या बुरुज तोडलेले आणि मग तिकडे काय म्हणतात टॉयलेट करून ठेवलेली घाण परिस्थिती होती. ते बघत असताना मला आवाज आला म्हणून मी परत आलो. तर त्या किल्ल्यामध्ये एक शेड होती आणि त्या शेडमध्ये भरपूर आंब्याच्या पेट्या होत्या. भरपूर जवळपास समजा 50-60 जण तिथे काम करत असतील आणि अजून 40-50 लोक त्या झाडांच्या मागे कानाकोपऱ्यांमध्ये छोटे छोटे काय म्हणतात आपण झोपड्या बांधून तिथे राहत होते. तिकडेच कपडे वाळत टाकायला लागलेले, तिकडेच चुली बांधलेल्या. बरंच सारं बांधकाम पाडलं होतं, म्हणजे असं कळत होतं की ते बांधल्यानंतर पाडलंय. तर मी आलो आणि हा विषय झाला. तर तिथे काम करणाऱ्या 4-5 मुली होत्या, त्या जोरजोरात ओरडायला लागल्या. तर मी त्यांना म्हटलं नक्की झालं काय, मला काही आयडियाच नाही या गोष्टीची. तर ते म्हणतात तुमच्या सोबत आलाय त्यांनी हे घेतलंय. मी म्हटलं एक काम करा, त्याला माहित नाही या गोष्टीतलं काय, त्याच्याकडून चूक झाली असेल तर तुमचं जे काय आहे, आपण कसं गड किल्ल्यांवर जातो तिकडे दुकानं असतात, काही लोक विकत असतात. आता पन्हाळगडावर बोला, जंजिऱ्यावर बोला, तिकडे विक्री म्हणजे सरस चालूच धंदे. तर मी त्यांना म्हटलं तुमचे जे काय असेल पैसे ते घ्या आणि आम्हाला जाऊ द्या. तर त्यांचा विषय असा झाला की ते म्हणतात तर तुम्ही उचललेच कसे, तुम्ही तिथे पाटी नाही वाचली का, असं तसं, हा किल्ला खाजगी आहे आणि आता मालक येतील त्याच्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही. मी म्हटलंय बघा विषय एवढा मोठा नाहीये की एवढा वाद करावा, तुम्ही तुमचं जे काय असेल ते घ्या आणि मला जाऊ द्या. म्हणून मी जायला निघालो. तर किल्ल्याचं गेट आहे ते आम्ही आलो तेव्हा उघडं होतं. पण हा सगळा प्रकार घडायच्या आधी आता तुम्ही स्टेटमेंट्स बघितले असतील बऱ्याच, काय म्हणतात इम्तियाज मनियार त्याच्या वकिलांनी पण एक स्टेटमेंट दिलं. त्याच्यामध्ये तो म्हणतो की वाद सुरू झाल्यानंतर ते गेट बंद करण्यात आलं, पण सगळा वाद सुरू व्हायच्या आधी मी किल्ला फिरतच होतो, त्याच्या आधीच ते गेट बंद करून त्याला रस्सी बिस्सी बांधून ठेवलेली. आणि मी बघायला गेलो तर किल्ल्याचा गेट नुसता बंद नाही तर त्याला रस्सी बांधून ते बंद करून ठेवलाय. आणि तिकडे त्याचे कामगार तो गेट बीट पकडून उभे म्हणतात तुम्ही बाहेर जायचं नाही. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे,
मी बाहेर नाही जात. माझ्या फॅमिली मेंबरला, माझ्या बहिणीला, बायकोला, भावाला यांना तुम्ही बाहेर जाऊ द्या आणि माझी गाडी बाहेर जाऊ द्या. मी तुम्हाला इथे बसून राहतो. तुमचा मालकच येणार आहे ना. मी अर्धा तास बसतो, 1 तास बसतो. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत बसतो. तुम्ही माझ्या फॅमिली मेंबरला कशाला आतमध्ये ठेवतो? त्यांना तर जाऊ द्या. तुम्हाला बोलायचंच आहे किंवा काय कॉम्पन्सेशन हवं मी देतो ना, मी बसलो इथे. तर त्याच्यावरून त्यांनी एवढा वाद घातला की तो व्हिडिओ शूट व्हायच्या आधी सुद्धा बरीच बाचाबाची झाली. ते आले, त्यांनी काय म्हणतात आईला 4 गोष्टी बोलल्या, माझ्या बायकोला 4 गोष्टी बोलल्या, भावाला तर एवढं सुनावलं. त्याच्यावरती पण मी त्यांना म्हटलं एवढं बोलायची काही गरज नाहीये, वाद नाहीये काही, आता तुम्ही जास्त करताय. तर ते म्हणतात थांबा मालक आल्यावर तुम्हाला कळेल जास्त कोण करताय आणि काय करतंय. मी म्हटलं एक काम करा, आता अर्धा तासात झालाय, तुम्ही मला नंबर द्या, नाव सांगा मालकाचं, मी कॉल करतो आणि मी इथेच बसून राहतो तुमच्या शेडमध्ये. या सगळ्यांना बाहेर जाऊ द्या. ते म्हणतात नाही, मालक आल्याशिवाय तर कोणीच जाणार नाही. मी त्यांना एकदा विचारलं, मालक म्हणजे तुम्हाला हे जे आंबे बिंबे पिकवलेत, हे शेड टाकले, तर तुम्हाला काय असं ते आंबे पिकवून विकणारेच मालक म्हणायचं त्या बिझनेसचे की अजून काय? नाही म्हणतात या किल्ल्याचे मालक आहेत, ते येतील मग तुम्हाला सांगतील तुम्ही काय केलं. मी हा सगळा वाद झाल्यावरती पण बसून राहिलो. नंतर ते आले आणि आल्या आल्या मी त्यांना पहिला प्रश्न हाच विचारला की बाबा तुम्ही आहेत कोण, जे तुम्ही किल्ल्याच्या गेटला दोरी बांधून ठेवली आहे आणि मला आतमध्ये ठेवलंय. आणि मी एवढा रिक्वेस्ट करतोय, तुम्ही तो व्हिडिओ पण बघितला असेल जो मी 12 मिनिटाचा व्हिडिओ टाकल्यानंतर, त्यात मी त्याला आल्याला पहिले तोच प्रश्न विचारला की तू कोण आहेस जे तू मला हे किल्ल्याचे गेट बीट बांधून आमच्या सगळ्या फॅमिलीला आतमध्ये ठेवले. तर त्याचा पहिला रिप्लाय होता की या किल्ल्याचा मालक आहे मी. आणि हे ऐकल्यावरती मला हेच कळलं नाही की किल्ल्याचा मालक ही गोष्ट मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली. मी त्याला विचारलं पण की बाबा किल्ल्याचा मालक कसा काय झाला तू किल्ल्याचा मालक? मी त्याला 10 वेळा विचारलं, तू मालक आहेस तर काहीतरी प्रूफ दाखव. आणि ती जी पाठी लावली आहे तू, आता आपण जनरली बघतो एखाद्या जागेचा वाद असतो किंवा कुठली म्हणा जी प्रॉपर्टी सरकारी नसते पण खासगी पण नसते, जसं रस्त्यामध्ये हस्तांतरण करताना रस्त्यामध्ये एखादा शेतकरी देत नाही तिथे पण पाठी लावून ठेवतो की ही माझी खासगी मालमत्ता आहे आणि विवादित आहे. यांनी सरच फक्त बोर्ड लावलाय की 5,000 रुपये दंड आकारण्यात येईल ना, त्याच्यावरती नाव होतं ना काय. तर मी त्याला बोललो तू मालक आहेस तर तुला कसली लाज आहे, तू कशाला भीतो तिकडे लिहायला? तर तो बोलतो तो माझा प्रश्न आहे, मला लिहायचं नाही लिहायचं माझा प्रश्न आहे, मी लिहीन नाही लिहीन. मी म्हटलं तू पहिली गोष्ट तू किल्ल्याचा मालक आहेस असं तू म्हणतोस, तू मालक नाहीये. आम्हाला जेवढं माहिती आहे महाराष्ट्रामधले सगळे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत आणि त्यांच्यानंतर ते सरकारच्या स्वाधीन झालेत, सगळे सरकारचे आहेत. तर विषय असा वाढत गेला. मी त्याला 1000 वेळा जाब विचारला की बाबा तू मला काहीतरी दाखव की तू मालक आहे आणि पहिले तर ते गेट खोल आणि आम्हाला जाऊ दे. त्याने काही गेट उघडलं नाही, छाती ठोकपणे जवळपास अर्धा तास तेच सांगत होता. आता मी जो व्हिडिओ टाकलाय त्यातल्या अर्ध्या क्लिप्स मी टाकल्या नाही, कारण का त्यानंतर शूट केला. तर जाताना मला शिकवतोय तुझं लॉजिक नाही, हे नाही ते नाही, तुम्हाला अक्कल नाही. मी म्हटलं सगळं ठीक आहे पण हा वाद आहे ना, हा वाद मी तुझ्याशी आंब्यासाठी घालत नाही. तू मला आतमध्ये डांबवून ठेवतोस आणि वर्ण तू बोलतो या किल्ल्याचा मालक तू आहेस. असा कसा तू मालक झाला? मला पण बघायचंय असे किल्ले जर विकत मिळत असतील तर मला बघायचं बाबा कुठे मिळतात. त्यावरून त्याने एवढा वाद घातला, बाहेर जाऊस तर तो आमच्याशी भांडत होता. शेवटी आम्ही त्याला म्हटलं तू गेट उघड आणि मला जाऊ दे. त्याने आमच्या जवळपास समजा एक 2.5 तास खाल्ले असतील या सगळ्या गोष्टीमध्ये, पण त्याचा वाद काय संपत नव्हता. बाहेर जाऊस तर तो भांडत होता, बोलतो किल्ला माझा, तुला काय करायचं ते करून घे. मी म्हटलं ठीक आहे, मला पण बघायचं किल्ला कसा मिळतो आणि कोणी विकलाय. नाही, जेव्हा वाद सुरू झाला तेव्हा तिथे अनेक हम्म. पर्यटक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते का? व त्यावेळी लोकांची प्रतिक्रिया नेमकी कशी होती आणि लोक तुमच्या बाजूने उभे राहिले होते का, की बहुतेक जण शांतपणे पाहत होते? नाही, आम्ही जेव्हा किल्ला बघायला गेलो ना तर किल्ल्याच्या आतमध्ये आधीच 3-4 पर्यटक होते आणि मी बघत असताना म्हणजे ऑन द वे असताना अजून 3-4 जण आले होते. एक कपल होतं, परत एक फॅमिली होती. ते आले जेव्हा हे यांचं संभाषण चालू होतं तेव्हा ते आले किल्ल्यामध्ये. ते फॅमिली होती, त्यांनी असा किल्ला बघितला सगळीकडून आणि त्या गेटमधूनच ते परत निघून गेले. आणि त्याच्यानंतर एक कपल आलं, ते कपल आलं, त्यांनी किल्ला बघितला, वातावरण